असं म्हटलं जातं की यस मन करारे प्रसन्न सर्व सिद्धींचे कारण. म्हणजे मनाला प्रसन्न केल्यास सर्व सिद्धी देखील मिळू शकतात. मग त्याच मनाला चांगलं ठेवण्यासाठी, त्याला अपडेट करण्यासाठी तुम्ही खरंच किती वेळ देताय? जसं शरीरासाठी तुम्ही जर एक्सरसाइज करण्यासाठी वॉकिंग म्हणा, एक्सरसाइज म्हणा, योगा, प्राणायाम त्यासाठी वेळ दिला, फिजिकली स्ट्रॉंग व्हायला लागतात. तसं मेंटली इमोशनली स्ट्रॉंग होण्यासाठी तुम्ही म्हणताय टेन्शन आहे, फ्रस्ट्रेशन आहे, भीती आहे, त्रास होतोय, आयुष्यात सगळं आहे, पण मला खुश जगता येत नाहीये. खरंच तुम्ही मनासाठी वेळ देताय का? मनाला अपडेट करण्यासाठी स्वतःला प्रश्न विचारा. ते देणं गरजेचं आहे. नाही देत असाल तर आजपासून द्यायला लागा. येस. तर मनाला अपडेट करण्यासाठी आज आपण इथं बऱ्याच काही गोष्टी आपण शिकणार आहोत. येस. तर त्या आपण समजून घेतोय. तर पहिलं सिक्रेट आपण पाहिलं की काय आहे. पहिलं सिक्रेट कोण सांगू इच्छितं की इट ऑपरेट्स ऑटोमॅटिकली. आणि दुसरं सिक्रेट काय आहे की त्याला रियालिटी आणि इमॅजिनेशन यातला फरकच कळत नाही. त्याला जे दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरंच म्हणायला लागतं. आता ह्याच्यावर आणखी एक एक्झाम्पल आपण देतो. प्रॅक्टिकल एक्सरसाइज करून बघू. रियालिटी आणि इमॅजिनेशन याचा आपल्या सबकॉन्शियस माइंडला फरकच कळत नाही. आपण एक प्रॅक्टिकल करूया. डोळे बंद करा सगळ्यांनी. क्लोज युअर आईज कम्प्लिटली. डोळे पूर्णपणे बंद आहेत. कम्फर्टेबली बसलेले आहात. एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडताय. वन्स अगेन टेक अ डीप ब्रिदिंग. स्लोली स्लोली रिलॅक्स होत आहे. आता नॉर्मल ब्रिदिंग चालू द्या. जसं श्वास चाललाय तसं चालू द्या. त्याला कंट्रोल नका करू. तुमचं पूर्ण लक्ष माझ्या आवाजाकडे आहे. तर तुम्हाला काय करायचंय, पाठीचा कणा ताठ ठेवा, खांदे ताठ ठेवा, मान सरळ ठेवा, रिलॅक्स बसा. आणि तुम्हाला पाहायचंय की तुमच्या आयुष्यातलं एक हॅपीएस्ट मुमेंट पाहायचं आहे. आनंदाचा क्षण. तुमच्या घरात एखादं फंक्शन असेल, खूप आनंदाचा क्षण कोणता आहे बघा. तुम्ही खूप एन्जॉय केला होता. तुम्ही कुठं पार्टीला गेला होतात, टूरला गेला होतात, किंवा तुमचा फर्स्ट बेबी बॉर्न झाला होता, त्याला तुम्ही फर्स्ट टाइम पाहिलं होतं. असा कुठलाही आनंदाचा क्षण आठवा. एक कुठला तर आनंदाचा क्षण ठरवा. फर्स्ट बेबीला फर्स्ट टाइम पाहिलं होतं, किंवा तुमची फर्स्ट सॅलरी, जॉबचा पहिला दिवस, जे काही काही असू शकतं. आनंदाचा क्षण आहे. आणि त्याला कलरफुल पहा, ब्राईट पहा, अट्रॅक्टिव्ह, मोठं पहा त्या इमेजला. म्हणजे जे फर्स्ट टाइम आणि काय म्हणजे फील होत आहे हे फिलिंग चेक करा. आणि स्लोली स्लोली ओपन युअर आईज. आणि डोळे उघडल्यानंतर तर तुम्हाला शेअर करायचं आहे काय वाटलं त्यामुळं. एन्झायटी कमी झाली आणि फ्रेश वाटलं थोडं. त्यामुळे म्हटलं ओके. एन्जॉय केलं मी थोडं. एन्जॉय करताय. येस. येस. राधिका हॅपी मॅडम. वाटलं सर. आनंदी वाटलं, हॅपी हॅपी वाटलं. वाटलं. खूप छान. येस. बाकीच्यांना काय वाटलं? ओके. माधुरी. आनंद वाटला. आनंद वाटला. ओके. परत आनंद एकदा तो वाटला. क्षण जगतोय असं वाटलं. ओके. धनाई सर चॅटबॉक्स मध्ये म्हणतायत आनंद वाटला. मधुकर सर म्हणताय आनंद वाटला. येस. खूप छान. या सगळ्यांना आनंद वाटला, छान वाटलं, छान फील झालं. आता हे जे तुम्हाला छान फील झालं, आनंद वाटला, हे का वाटलं? आता ती घटना आता आहे का या क्षणाला इथं समोर? ती घटना तर घडून गेली आहे कित्येक वर्षापूर्वी. तरी देखील आता तुम्हाला छान वाटलं. किती जुनी घटना आहे ते आठवलं, पण तरी पण आनंद फील झाला. का छान वाटलं? सोबत सर म्हणते काम वाटलं, शांत वाटलं, मस्त वाटलं. का वाटलं शांत काम? आता तर नाहीये ती घटना, पण तरी पण वाटलं. म्हणजे काय की ती घटना तुम्ही आठवलात, ती घटना आठवलात, त्याचे इमेजेस पाहिलात, म्हणजे ती घटना आता तुम्हाला घडत नाहीये सध्या, भूतकाळात घडून गेली. आठवलं तरी पण का वाटलं? कारण की आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे, सबकॉन्शियस माइंडला ते दाखवलं, इमॅजिन केलं, तर त्याला ते खरं आणि खोटं यातला फरकच कळत नाही. त्याला जे दाखवलं जातं ते त्या गोष्टीला खरंच म्हणायला लागतं सबकॉन्शियस माइंड. आणि तशा भावना क्रिएट व्हायला लागतं. आता जसं इथं मी तुमच्यामध्ये पॉझिटिव्ह भावना क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सपोर्ट केला, तसं तुम्ही बघा दिवसभरात निगेटिव्ह इमॅजिनेशन करून निगेटिव्ह भावना क्रिएट केल्या जातात. तुम्ही काय म्हणजे कोणी काय जाणीवपूर्वक निगेटिव्ह थिंक करत नाही. ते अनकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग झाली आहे. अनकॉन्शियस सबकॉन्शियस माइंडची प्रोग्रामिंग झाली आहे तशी. आणि ती प्रोग्रामिंग तशी इतकी फास्ट झाली, फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये निगेटिव्ह विचार, निगेटिव्ह इमॅजिनेशन, लगेच निगेटिव्ह फील व्हायला लागतं. जसं पॉझिटिव्ह करता पॉझिटिव्ह पण फील व्हायला लागतं. येस. आपण दुसरं सिक्रेट समजून घेतलं सबकॉन्शियस माइंडचं, त्याला रिअलिटी आणि इमॅजिनेशन यातला फरक कळत नाही. ठीक आहे.